राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना महत्त्वाची माहिती. साधारणपणे कांदा जमिनीवरती पसरून ठेवून किंवा स्थानिकरित्या तयार केलेल्या चाळीमध्ये कांद्याची साठवणूक शेतकरी मोठ्या प्रमाणात करत असतात, त्यामुळे अनेकदा कांदे खराब होतात. त्याचप्रमाणे त्याचे नुकसानही होते. कांद्याची प्रत आणि टिकाऊपणा यावरती विपरीत परिणाम होतो, तसेच त्याचा उत्पन्नावर जास्त परिणाम होतो. त्यामुळे शास्त्रबद्ध प्रमाणामध्ये कांदा चाळ उभारणी केल्यामुळे कांद्याची योग्य गुणवत्ता राखली जाते, यामध्ये अधिक उत्पन्न मिळते. त्यामुळे कांदा चाळ योजना एक महत्त्वाकांक्षी योजना कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी ठरलेली आहे. अनेकदा शेतकरी कांद्याच्या चांगल्या भावासाठी कांदा साठवून ठेवतात, परंतु साठवणूक केल्याने कांदा उत्पादनामध्ये घट होते आणि त्यामुळे कांदा खराब झाल्यानंतर कांद्याला योग्य भाव मिळत नाही. त्यामुळे ही अडचण पाहता कांदा चाळ अनुदान राज्य शासनाने या शेतकऱ्यांसाठी मंजूर केलेले आहे. तसेच या योजनेच्या माध्यमातून अकुशल आणि कुशल इत्यादी मार्फत 25 मेट्रिक टन कांदा चाळीसाठी 1,60,000 रुपये अनुदान दिले जाते. शेतकऱ्यांना या योजनेच्या माध्यमातून अर्ज करत असताना स्वतःच्या मालकीची जमीन असणे आवश्यक आहे. 7/12 उतारा पिकांची नोंद असणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांचे स्वतःचे कांदा पीक असणे बंधनकारक आहे. योजनेचा लाभ वैयक्तिक कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या गट, स्वयंसहायता गट, महिला बचत गट, शेतकरी उत्पादक संघ यांना घेता येतो. या योजनेचा अर्ज करण्यासाठी शेतकरी महाडीबीटी अंतर्गत एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान या योजनेच्या माध्यमातून अर्ज सादर करू शकतात. यासाठी शेतकऱ्यांना महाडीबीटीच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट देणे गरजेचे आहे. जर तुम्हाला मोबाईलवरती अर्ज करता येत नसेल तर तुम्ही जवळच्या कृषी सेवा केंद्रामध्ये जाऊन सर्व माहिती घेऊन अर्ज करू शकता आणि या योजनेचा लाभ घेऊ शकता. आवश्यक कागदपत्रे: 1. 7/12 आणि 8 उतारा. 2. आधार कार्ड. 3. बँक पासबुक. 4. जॉब कार्ड. 5. उत्पन्न दाखला. 6. स्वयंघोषणापत्र.